शक्तीपीठ महामार्ग समर्थनात कोल्हापूर येथील मुस्कान लान येथे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मेळावा संपन्न झालाय। यावेळी काही ठराविक लोकांनी राजकीय हेतूने शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत असून यावेळी 7 ठराव करण्यात आले। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी या शेतकरी शक्तीपीठ मार्गाला समर्थन करण्यासाठी आले होते। यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी शक्तीपीठाबाबत विरोधक गैरसमजुतीने शेतकऱ्यांच्या मध्ये गैरसमज पसरवत असून लोकांच्या हितासाठी हा शक्तीपीठ महामार्ग होणार असल्याचे खासदार महाडिक व आमदार क्षीरसागर यांनी सांगितले। शक्तीपीठ महामार्ग बांदा असेल, मुंबईतून नागपूर असेल आणि मग वर्ध्यातून आता बांद्यापर्यंत होत असला आपला शक्तीपीठ महामार्ग। यामध्ये अनेक शक्तीपीठ, यामध्ये प्रामुख्यानं सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आपल्या देशातलं सर्वात मोठं बंदर वाढवण बंदर हे नाशिक पासून 100 किलोमीटर या शक्तीपीठाला कनेक्ट होणार आहे आणि त्यामुळं माल वाहतूक ही अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे। शेतकऱ्यांच्या मालाला देखील त्या ठिकाणी माल वाहतूक करता आल्यामुळं चांगला भाव मिळणार आहे आणि अशा पद्धतीने होत असताना विरोधक पहिल्या काळामध्ये आता लोकसभेची निवडणूक आणि निवडणुकीत त्यांच्याकडे मुद्दा नव्हता, त्यामुळं त्यांनी या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केला। खरं म्हणजे त्यांना वाटतं त्या मुद्द्यामुळे त्यांचा विजय झाला, पण निश्चितपणे महाडिक साहेब तो छत्रपती शाहू महाराजांच्या स्वतःच्या इमेजचा विजय होता आणि हाच विषय त्यांनी पुन्हा या ठिकाणी विधानसभेला घेतला, पण विधानसभेमध्ये त्यांचा एकही उमेदवार या ठिकाणी निवडून आला नाही। सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, खरं म्हणजे माझ्याकडे आज या ठिकाणी 1000 शेतकऱ्यांच्या सह्याचं निवेदन आहे। हे सर्व नुसतं निवेदन नाही आहे, तर फोन नंबर सह त्यांच्या सह्यांसह या ठिकाणी आणि म्हणून विकासाला विरोध करण्याचं काम कोण करत असेल तर ही महाआघाडी बिघाडी करत आहे। या ठिकाणी समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल रोड असेल, मुंबईतली मेट्रो असेल, अटल ब्रिज असेल, खोपोलीतून या ठिकाणी लोणावळ्यापर्यंत गेलेला टनेल असेल, पुण्याचा रिंग रोड असेल, ह्या सगळ्या गोष्टी जर कोणी केल्या असतील तर त्या महायुतीच्या शासनाने केलेल्या आहेत। चांगल्या विमान सेवा, चांगल्या रेल्वे सेवा या असल्या पाहिजे। ज्या पद्धतीने अमेरिकेची प्रगती झाली त्या पद्धतीनं भारताची प्रगती सुद्धा होण्यास काम सुरुवात झालेलं आहे। देशभरामध्ये प्रधानमंत्री मोदी स्टेशन हे बांधण्याचं काम चालू आहे। जगातलं सगळ्यात सर्वोत्कृष्ट जे काय ते आपल्याकडे आहे। जगातील सगळ्यात मोठा समुद्रावरचा सेतू कोणाकडे? आमच्याकडे अटल सेतू। जगात सगळ्यात उंचीवर असणारा रेल्वेचा ब्रिज चिनाब ब्रिज काश्मीरमध्ये झाला, परवा तुम्ही ते बघितलं। जगातील सगळ्यात मोठा टनेल आपल्याकडे आहे। जगातील सगळ्यात सुपरफास्ट असणाऱ्या रेल्वेचं नेटवर्क आता वंदे भारत रेल्वेच्या माध्यमातून झालेलं आहे। जगातील सगळ्यात उंच स्टॅच्यू, पूर्वी आपल्याला वाटायचं की अमेरिकेचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सगळ्यात मोठा आहे, परंतु आज आमच्याकडे सरदार वल्लभभाई पटेलांचा गुजरातमध्ये पुतळा आहे। असे अनेक जागतिक दर्जावर भारताची उंची वाढवणारे प्रकल्प देशामध्ये चालू आहेत आणि त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा यांनी हा महत्वाकांक्षी प्रकल्प हातामध्ये घेतलेला आहे। आताच पडळकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे समृद्धी महामार्ग ज्यावेळी झाला त्यावेळी सुद्धा असाच जाणीवपूर्वक काही लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या इच्छेनुसार, त्यांनी केलेल्या ठरावानुसार चांगला दर दिल्यामुळे तिथले शेतकरी तयार झाले आणि आज तो समृद्धी महामार्ग तयार झालेला आपल्याला पाहायला। म्हणून मी समर्थन द्यायला आलो, मोकळा आलेलो नाही। काही पुढारी आहेत ज्यांचा काय संबंध नाही ते पुढारपण करायला लागले त्या विरोधी बाजूचे, परंतु आम्ही बाधित शेतकरी आहोत, पडळसाठी बाधित शेतकरी आहोत आणि म्हणून मी समर्थन देण्यासाठी आलेलो आहे। कारण हा एक महामार्ग झाला की आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे। देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय मोदीजींनी काय सांगितलंय? 2027 साली भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे। 5 ट्रिलियन आणि त्यालाच अनुमोदन, त्यालाच समर्थन, त्यालाच साथ देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितले की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुद्धा 2027 पर्यंत
$1 बिलियन $1 ट्रिलियन US आपण करणार. 1 ट्रिलियन म्हणजे 5 ट्रिलियन मध्ये महाराष्ट्राचा हिस्सा 1 ट्रिलियन असणार आहे आणि ते करण्यासाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे असं माझं मत आहे.